मित्र हो, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उलटून गेलेली आहे. ऐन दिवाळीमध्ये राजकीय माहोल तापलेला आहे. जळगाव खान्देशच्या संदर्भाने जर विचार करायचा झाला तर गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील असतील, अनिल भाईदास पाटील असतील आणि नंदुरबारचे डॉक्टर विजयकुमार गावित असे 4 मंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. भाजपाकडून उद्धव सेनेकडे प्रवास झालेले उन्मेष पाटील असतील, ए.टी. पाटील असतील आणि डॉक्टर हिना गावित असे 3 माजी खासदार आमदारकीसाठी रिंगणामध्ये उतरलेले दिसत आहेत. अपक्षांची संख्या तर विचारू नका इतकी मोठी दिसते आहे. त्याच्यामुळे ऐन दिवाळीतले हे राजकीय फटाके आतापासूनच फुटू लागलेले आहेत. जळगाव खान्देशमध्ये नेमकं काय होणार आहे हेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या या उत्तर महाराष्ट्राच्या रिजनल डायरीमध्ये. नमस्कार, मी किरण अग्रवाल. मित्रांनो, यंदाची विधानसभेची निवडणूक जी आहे ती जरा नेहमीपेक्षा वेगळी आहे. कारण काय, आजवर युती किंवा आघाडी अंतर्गत किमान 2 पक्ष आणि त्यांचे समविचारी असे लढत आलेले आहेत. यंदा झालं काय आहे का 3 प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी आणि महायुती आकारास आलेली आहे. आणि त्यामुळे झालं काय आहे का उमेदवारी देताना किंवा जागा निश्चित करताना त्या महाआघाडीमध्ये आणि महायुतीमध्येच प्रचंड स्पर्धा होताना दिसून आलेली आहे. हे जागा वाटप हेच डोकेदुखीचा मुद्दा ठरलेला होता. अगदी जळगाव खान्देशचं उदाहरण घ्या का उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरची जागा महाआघाडीमध्ये नेमकी कुणी लढायची याचाच निर्णय होताना दिसत नव्हता. आणि अखेरीस ती जागा डाव्या पक्षांसाठी म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी सोडण्यात आली. एकूणच चित्र जे होतं जागा वाटपाच्या पातळीवरच अडलेलं आपल्याला तिथं बघायला मिळालं. जळगाव, धुळे व नंदुरबारच्या या खान्देश परिसरामध्ये विधानसभेच्या एकूण 20 जागा आहेत. मित्रांनो, गेल्या वेळेच्या 2019च्या निवडणुकीमध्ये युतीच्या अंतर्गत भाजपाने 20 पैकी 13 जागा लढवलेल्या होत्या आणि तत्कालीन एकीकृत शिवसेनेने या 7 जागा त्यावेळेला लढवलेल्या होत्या. यंदा भाजपा 11 जागा लढवत असून भाजपासोबतच्या महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिंदेसेना ही 7 जागा लढवते आहे आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या 2 जागा लढवतो आहे. म्हणजे या गणितामध्ये आकडेवारीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल का भाजपाला या खानदेशातल्या 20 जागांमध्ये 2 जागांचा गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसतं आहे. 2 जागा यंदा भाजपा कमी लढवते आहे. आघाडीची जर आकडेवारी आपण बघितली तर काँग्रेसने गेल्या वेळेला म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये 8 जागा लढवलेल्या होत्या. या 8 जागांमध्ये नंदुरबारमधल्या म्हणजे त्या जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व 4ही जागा काँग्रेस लढली होती. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातली एकमेव रावेरची जागा लढलेली होती आणि उर्वरित जागा या धुळे जिल्ह्यातल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस 9 जागा लढते आहे. म्हणजे गेल्या वेळेच्या तुलनेने एका जागेचा काँग्रेसचा लाभ झालेला आहे. काँग्रेसच्या सोबत असलेल्या महाविकास आघाडीमधील उद्धव सेनेला 5 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि समवेतच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा देण्यात आलेल्या आहे. आणि अगदी शेवटच्या चरणामध्ये शिरपूरची जी एक जागा आहे ती समविचारी माकपला सोडण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने यावेळच्या या 20 जागांचं गणित आपल्याला समोर आलेलं पाहावयास मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपासाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच झालेली दिसून येत असताना उमेदवार नेमका कोण द्यायचा याबाबतही मोठी स्पर्धा झालेली दिसून आली. आणि हे उमेदवार देताना स्वाभाविकपणे या पक्षातून त्या पक्षात जाणारे, त्या पक्षातून या पक्षात येणारे अशी आयात निर्यात उमेदवारांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसून आली. अगदी युती सरकारच्या संकटमोचक म्हणून म्हणवणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासमोर उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला भाजपाच्याच दिलीप खोडके यांना
सोबत घ्यावं लागलं आणि त्यांना उमेदवारी द्यावी लागली. धुळे शहरासाठी भाजपा व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून फिरून आलेल्या अनिल गोटेंना उद्धव सेनेला कडेवर घ्यावं लागलेलं आहे. आपण नंदुरबारमध्ये जर बघितलं तर नंदुरबारमध्ये एकाच कुटुंबातले 4 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे ठाकलेले आहेत. डॉक्टर विजयकुमार गावित हे भाजपाकडून लढत आहेत. राजेंद्र कुमार गावित हे त्यांचेच बंधू भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार बनलेले आहेत. शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या ज्या माजी खासदार आहेत हिना गावित यांनीसुद्धा आपला आमदारकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी हे काँग्रेसमधून इच्छुक होते, पण काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही म्हटल्यावरती भारतीय आदिवासी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या मोठ्या प्रमाणात झालेल्या उमेदवारांच्या आयात निर्यातीमुळे आणि जागा वाटपामध्ये म्हणजे 3 पक्षाची महाविकास आघाडी आणि 3 प्रमुख पक्षांची महायुती यांच्यातील जागा वाटपामुळे अनेक ठिकाणी अनेक पक्षांमध्ये नाराजी उफाळून आलेली आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि याच नाराजीतून या वेळेला बंडाळ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल केलेले आहेत. अर्थात 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे, त्यामुळे सर्वांनाच बंडखोर म्हणणं हे आज घाईचं ठरेल. काही जणं यातून माघारही घेऊ शकतात, परंतु एक निश्चित आहे का यावेळेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि अनेक मातब्बर उमेदवारांची वाट या अपक्षांमुळे बिकट होणार आहे. हा बंडळीचा त्रास किंवा नाराजीचा त्रास फक्त एकाच दुसऱ्या पक्षाला आहे अशातलाही भाग नाही. सर्वच पक्षांना तो सारख्या प्रमाणामध्ये जाणवताना दिसतो आहे. काँग्रेस असेल, भाजपा असेल, महाआघाडीतले शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव सेना असेल, त्याच पद्धतीने महायुतीमधील शिंदे सेना असेल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सर्वच पक्षांना समप्रमाणामध्ये नाराजांना तोंड देण्याची वेळ आलेली आहे. या नाराजीमुळे पक्षांचं जागा वाटप तर रखडलं होतंच, परंतु उमेदवारांच्या घोषणासुद्धा रखडल्या होत्या आणि इतकं करूनही जेव्हा उमेदवार दिले गेलेत तेव्हा ज्या पद्धतीने ही नाराजी उफाळून आली त्याच्यामुळे चोपड्यासारख्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची नामुष्की पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देऊन शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि अपक्ष लढण्याची भाषा केली. त्यामुळे उद्धव सेनेने राजू तडवी यांची उमेदवारी मागे घेऊन प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. पाचोऱ्यात उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली गेली म्हटल्यावरती महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दिलीप वाघ यांनी अपक्ष म्हणून बंडाचा झेंडा उभारलेला आपल्याला दिसतो आहे. रावेरसारख्या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये शिरीष चौधरी जे आमदार राहिलेले आहेत त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांना यावेळेला उमेदवारी दिली म्हटल्यावरती काँग्रेसचेच निष्ठावंत असलेले आणि अल्पसंख्य समाजाचं नेतृत्व करणारे दारा मोहम्मद यांनी अपक्ष उमेदवारी घोषित केलेली आहे. पारोळ्यामध्ये शिंदे सेनेच्या वतीने अमोल पाटील या तरुणाला उमेदवारी दिली म्हटल्यावरती माजी खासदार ए.टी. पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे. पारोळ्याची जागा महाआघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला गेल्यामुळे आणि तेथे सतीश पाटील हे जे माजी मंत्री आहेत त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे उद्धव सेनेचे हर्षल माने यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे. जळगावमध्ये जयश्री महाजन यांना उद्धव सेनेने उमेदवारी दिली म्हटल्यावरती याच पक्षाचे माजी उपमहापौर राहिलेले कुलभूषण पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. त्याच पद्धतीने महायुतीकडून म्हणजे भाजपाची उमेदवारी ही सुरेश भोळे यांना मिळाली म्हणून त्यांच्याही पक्षाचे अश्विन सोनवणे हे अपक्ष उभे राहिलेले आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं तर सर्वच पक्षांना आणि सर्वच उमेदवारांना बंडखोरांनी ग्रासलेलं चित्र आजच्या घडीला आपल्यासमोर आलेलं आहे. ही उमेदवारीची स्पर्धा, ही बंडाळी हे तर एकीकडे आहेच, पण यासोबत आणखी काही बाबी येथे महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत. का पाचोऱ्यामध्ये जी आहे
ती नातेसंबंधामध्ये लढत होते आहे. चुलत भाऊ बहिणी एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. म्हणजे वैशाली सूर्यवंशी या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उमेदवारी करत आहेत, तर शिंदे सेनेच्या वतीने किशोर पाटील हे रिंगणामध्ये उभे आहेत. हे दोन्ही सख्खे चुलत भाऊ बहीण आहेत. खानदेशातील एकनाथ खडसे हे मोठं राजकीय प्रस्थ म्हणवतं. त्यांच्या निमित्ताने मुक्ताईनगर हा मतदारसंघ जो आहे तो कायम भाजपाच्या ताब्यात राहिलेला आहे, परंतु यंदा महायुती अंतर्गत हा मतदारसंघ हा शिंदे सेनेला सोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे 1990 नंतर म्हणजे जवळपास 34 वर्षानंतर पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये भाजपाचं कमळ चिन्ह हे मतयंत्रावरती राहणार नाही आहे. यातही एक गंमत आहे मित्रांनो. या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत, परंतु याच नावाच्या म्हणजे रोहिणी खडसे या नावाच्या अन्य 3 अपक्ष उमेदवारांनी येथे अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांच्यासमोर जे त्यांचे प्रतिस्पर्धी आहे चंद्रकांत पाटील, जे विद्यमान आमदार आहेत, गेल्या वेळेला ते अपक्ष म्हणून निवडून आलेले होते, यावेळेला ते शिंदे सेनेच्या सोबत आहेत. शिंदे सेनेचं अधिकृत तिकीट त्यांना मिळालेलं आहे. तर चंद्रकांत पाटील या नावाचेही 4 अन्य अपक्ष उमेदवार तिथे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. म्हणजे नामसाधर्म्याचा फायदा घेऊन ज्याला आपण म्हणूया संभ्रमावस्था निर्माण करण्यासारखा प्रयत्न या मतदारसंघामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे. एकीकडे जागा मिळवण्यासाठी किंवा आपला नंबर वाढवण्यासाठी दोन्ही म्हणजे महाआघाडीही आणि महायुतीमध्येही स्पर्धा चाललेली दिसत असताना जळगाव जिल्ह्यातला अंमळनेरसारखा एक मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे टोकाची स्पर्धा होताना दिसली. एकापेक्षा अनेक उमेदवार तिथे रिंगणामध्ये उभे ठाकलेले होते आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं हे पक्षालासुद्धा अवघड बनलेलं होतं. अखेर वेळ अशी आली का राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार गटाच्या ताब्यात असलेला हा अंमळनेरचा मतदारसंघ काँग्रेसला अक्षरशः दिवाळीची गिफ्ट म्हणून भेट द्यावा त्या पद्धतीने ऐनवेळेला सोडून देण्याची वेळ आलेली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आजी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोन्ही आपसात एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. या अशा अनेकविध घटना घडामोडींमध्ये आणि शहकाटशाळाच्या राजकारणाच्या बाबींमुळे जळगाव खानदेशचा राजकीय माहोल हा तापून गेलेला आहे. खूप वेगवेगळ्या घटना घडामोडी अनेक कॉम्बिनेशन परमिटेशन घडून आलेले आहेत. म्हणजे ते हिंदीमध्ये जे गाणं आहे की सब गोलमाल है भाई सब गोलमाल है, अशी एकूण परिस्थिती आहे. अर्थात आतापर्यंत फक्त उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. ती माघारी झाल्यानंतर नेमकं चित्र काय राहील, लढती कशा होतील हे स्पष्ट होणार आहे. अर्थात निवडणुकीसंदर्भातील ह्या सर्व बातम्यांवरती आणि या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि ते सर्व जाणून घेण्यासाठी बघत राहा lokmat.com.